गेल्या 8 ते 10 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. कालही मोठ्या प्रमाणात पाऊस लातूरसह लातूर जिल्ह्यामध्ये बरसलेला आहे. धो-धो पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटका बसलेला दिसतो. आता आपण महापूर, लातूरजवळ महापूर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आहोत, गावाच्या शिवारामध्ये आहोत इथं. आणि या ठिकाणी आपण बघता ही पूर्ण ज्वारी ही आडवी झालेली आहे आणि मागच्या 8-10 दिवसापासून सतत या ठिकाणी पाऊस सुरू असल्यामुळं ही ज्वारी आता काळी पडू लागलेली आहे. आणि इथं जर बघितलं, ही पूर्ण ज्वारीचे हे जी कणसं आहेत ही अक्षरशः काळी पडलेली आहे, त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे खूप सारं मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं आहे. खरं तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचा पाऊस मागच्या अनेक दशकामध्ये झालेला नाही, असं सुद्धा शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आलेलं आहे. आपल्यासोबत इथले महापूरचे शेतकरी आहेत, हे त्यांचं हे शिवार आहे. सांगा, किती एकरमध्ये तुम्ही ज्वारी लावलेली होती आणि किती मोठं नुकसान आहे हे अवकाळी पावसामध्ये? मे महिन्यामध्ये तर खरं तर पाऊस पडत नाही. ठीक आहे, सगळी पूर्ण मेहनत राहिलेली आहे, पूर्ण ती वरचं कापायचं राहिलेलं आहे, हे कापायचं राहिले, मेहनत करायची राहिलेली आहे. सगळं अवघडच होऊन गेलं. जनावरांना चारा मिळत नाही, पाणी मिळत नाही, लाईट बंद आहे 8 दिवस झालं. सगळं स्टॉप आहे जागेवरच. तिथे पाणी साचले, सगळं फुटू जागेवर पाणी साचले. आता ही ज्वारी तुम्ही किती एकरमध्ये लावली आहे आणि किती मोठं नुकसान झालं? काय काय नुकसान हे काय आता नुकसानच झालं, त्याला काय सांगा, काय काय झालं? हे काळी पडून गेली, काढायचं राहिले, मेहनत राहिली, कामाला आलं नाही कुठलंच. धान्य आता खायचं काय सालभर? हा विषय दुसरा काय. याच्या पलीकडे आता काय, जनावराला चारा 8 दिवस झाला असून मिळत नाही आणि पाणी भेटत नाही, लाईट बी नाही सध्या. 8 दिवस झालं लाईटची अडचण आहे मोठी. सगळे हौदरी कामे आहेत. आता ही काळी पडलेली ज्वारी आहे, नेमकं काय करता येईल? काहीच करता येत नाही आता ह्याला. फक्त काढणे आणि जनावराला खाऊ घालणे. खुडता येणार नाही, काहीच नाही. फक्त कापता येणार की सध्या पर काय पलीकडच्या कडेला कापून टाकले अर्धी ज्वारी, तेही गेली अशीच काळी पडून. अच्छा. आता ही किती एकरमध्ये तुमचं ही ज्वारी आहे? 1 एकरमध्ये आहे, पूर्ण 1 एकरमध्ये आहे. ऊसाची मेहनत राहिली पलीकडली, तशीच जागेवर अडकून बसला. आता ती मेहनत बी करता येत नाही. आता मिटला त्याचा विषयच मिटला. तर ज्वारी, बाजरी आणि काढणीला आला भुईमुग याचं सुद्धा मोठं नुकसान लातूर जिल्ह्यामध्ये आहे. खरं तर हा लातूर परिसर हा ऊस बेल्ट म्हणून ओळखला जातो. मात्र रब्बी हंगामानंतर ही घेतलेली पिकं आहेत. जिथं पाणी जास्त आहे त्या ठिकाणी ही पिकं घेतली जातात. मात्र कधी नव्हे तो उन्हाळ्यामध्ये असा धो-धो पाऊस बरसला आणि शेतकऱ्यांना खूप मोठं संकट या ठिकाणी उभा टाकलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे बाजरी, ज्वारीसह फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. त्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा खरडून गेलेल्या आहेत. खरीप हंगामामध्ये पेरणी कशी करावी हा सुद्धा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा टाकलेला आहे. आणि त्यात या शेतकऱ्यांचं हे ज्वारीचं आणि बाजरीचं मोठ्या प्रमाणात न्युकसान झालं तर या ठिकाणी दिसून येत आहे. आता सरकारनं शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी सुद्धा मागणी शेतकऱ्यांमधनं होत आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.